चार 500 रुपयाचं खताचं पोतं कुठं 1200 रुपयावर गेलं. 4000चं सोयाबीन 7000चं सोयाबीन 4000वर आणून टेकलं. 400 रुपयाचा गॅस कुठं 1200 रुपयावर गेला. मग हे कसं काय प्रचार काय म्हणून करायले? शेतकरी आधारित आहे ना, शेतकऱ्याच्या जीवावर सगळं चालू आहे ना. काय शेतकऱ्याला मातीत घालून मोदी सरकारला कमवायचंय काय? शेतकरी जर सुखी नसेल तर काय अडचण आहे मला सांगा ना तुम्ही. शेतकरी आहे का सुखी याच्यात? परेशान आहेत. मला सांगा तुम्ही, ज्या वेळेस आता कांदा नेमका 25 रुपयावर कांदा गेलता सप्टेंबरमध्ये, 40% GST लावला, त्याच्यात ते निर्यात कर लावला. शेतकऱ्याची माती झाली की नाही? ज्या वेळेस 4 रुपये 5 रुपये कांदा विकू लागला त्यावेळेस केंद्र सरकार कुठे गेलं? 5 रुपयानं कांदा ऐकला साहेब, लडू येऊ लागलं. कांद्यासाठी काय कष्ट करावं लागतं? जे सरकार जर ह्या दृष्टीने जर समजा प्रचार करत असेल, गाव प्रवेश बंदी आहे पूर्ण महाराष्ट्रभर, ते भारत सरकारचं कुठे चालेल प्रचार करायला. भारत सरकार म्हणून बाबा नाही होतो ना, कोणती राबवायची तुम्हाला आम्ही नाही थोडी म्हणालो. सत्कार करू तुमची आम्ही गावात आल्यावर. तुम्ही जर मोदीची जर मोदी म्हणून जर कुठं प्रचार करत असाल, सरकार मोदी, तर हे अदापही सहन करून घेणार नाही कोणी. भारत सरकार म्हणल्यावर आम्ही सगळे आलो. मोदी सरकार म्हणल्याच्या नंतर आम्ही मोदीचे नाही. सिंबल लावून प्रचार चालू आहे. हे संविधानाच्या विरोधी आहे. ही गाडी संविधानाच्या विरोधी आहे. कोणी मान्य करणार नाही. तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला महाराष्ट्रभर नाही, भारतभर म्हणायचे लोकांचे मन दुखलेले आहेत. सोबत माणसं कोण आहेत? कोणीच नाही. एक गाडी एक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.